40+ मानकोली यांच्या माध्यमातून साकारण्यात आली ही स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता व्यासपीठावरती उपस्थित आहे सन्मान्य या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहिले तर उद्योजक उद्योगपती समाजसेवक सन्मान्य शरदजी केनी साहेब आहेत त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय। निश्चितच एक चांगलं व्यक्तिमत्व आहे। नेहमीच आपण पाहतोय क्रिकेटवरची त्यांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या प्रेमाखातर आपण पाहतोय या व्यासपीठाला भेट देण्यासाठी आलेले आहेत आपल्या व्यावहारिक जीवनातील वेळ काढून तर त्यांचं केलं जातं या ठिकाणी हेतूचे स्वागत आणि सन्मान। ओटू कालीराम केनी सर नक्की स्वागत आणि बाळे मामा म्हणून ज्यांना ओळख निर्माण झालेली आहे असे आमचे काकाश्री शरदजी श्रीपाद केनी यांचा मंचावरती शुभ आणि सन्मान दयानंद माले यांच्या शुभ हस्ते केला जातो। धन्यवाद। आर के बिल्डर अँड डेव्हलपर वेलकम। NKG माली भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले माजी अध्यक्ष आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। पहिल्या फेरीचा आज चौथा सामना मैदानामध्ये सुरू आहे। नक्कीच आपण गंगामाता गुंदवली आणि ओमसाई पिसे या दोन टीम मध्ये हा पहिल्या फेरीचा सामना पाहतोय। वेलकम गोपी मामा सिरीज दादा माली। इनसाइड आउटचा चांगला फटका गणेश पाटीलच्या बॅट मधून चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून सीमा पार चौकार। सिरीज अंतिम फेरी गाठली होती तो संघ मात्र या स्पर्धेतून पहिल्या सामन्यातून दापोडे संघासमोर या स्पर्धेतून बाद झालाय पराभूत झालाय। ते फलंदाज बाद गणेश पाटील OUT आउट। दत्त चौथा हिरवा मास्टर 40+ चे एक चांगले खेळाडू तसेच आमचे काकाश्री शरदजी श्रीपद केनी त्यानंतर रविदादा केनी आणि NK भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले माजी कार्याध्यक्ष आणि श्रीदादा माली गोपी मामा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। सत्यवान दादा पाटील आपलं देखील खूप खूप स्वागत। इथे आउटसाइड लेग स्टंप पंच सुनील म्हात्रे सरांचे दोन्ही हात समांतर धाव मिळेल अवंतर अरविंद म्हात्रे। आज अरविंद म्हात्रेंना या स्पर्धेतून पहिलं ओव्हर टाकण्याची जबाबदारी दिलेली आहे। विनोद म्हात्रे असतील नितीन म्हात्रे आणि दीपक पाटील। चांगला चेंडू इथे चांगला चेंडू आपण पाहतोय फलंदाज सनी पाटील ओमसाई पिसे संघाचे एक शांत खेळाडू म्हणून ज्यांची ओळख। 4 चेंडू मध्ये 9 1 वाईट 2 चौकार 1 विकेट आणि 1 डॉट। इथे फलंदाज हरवून दिले त्रिफलाची बाद सनी पाटीलची विकेट फलंदाज OUT आउट। या दोन संघांना पराभूत केलेला आहे। नक्कीच गुरुदत्त मानकोली टीम समोर ग्रुप डी मधून
कुठला संघ येईल, जागृत मंडळ राहणार, वीर तानाजी दापोडे, ओमसाई पिसे की गंगामाता गुंदावली. चांगली स्पर्धा भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ मध्ये सध्या गुरुदत्त मानकुली संघाचं या स्पर्धेच्या आयोजनाची चर्चा आहे. क्या बात आहे. आपले लॉट कमिटी मेंबर विलास पाटील सर आणि सदाभाऊ म्हात्रे यांच्याकडून वीर तानाजी दापोडे संघाला पहिल्या विजयासाठी शुभेच्छा आहेत. धन्यवाद. स्पेशली कुंदनजी पाटील साहेबांसाठी या शुभेच्छा आहेत. धन्यवाद विलास पाटील सर, सदाभाऊ म्हात्रे. अगदी या क्रीडानगरीमध्ये दोन्ही आमचे मान्यवर उपस्थित आहेत. पुढील चेंडू अरविंद म्हात्रेचा, इथे चेंडूला हलक्यातून टॅप केलाय पंढरी पाटील. चांगली फिल्डिंग. इनफिल्डच्या आतमध्ये नितीन म्हात्रे करतायत. आज इस्टनच्या मागे नितीन म्हात्रेची जागा चेंज केलेली आहे. गोपी मामा यामागचं कारण काय? नक्की संघाचे कोच आहेत गोपी मामा. चांगली स्पर्धा ओली चषक स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या नावाने जी स्पर्धा केली होती, वा. 1 ओव्हर 2 बाद 10. क्या बात है. नक्कीच जयमान गोवे संघाचे संघनायक आणि उत्कृष्ट खेळाडू विजय पाटील यांनी या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये चेरोबा 40+ कोण संघ पोहोचलाय आणि सेमी फायनल मध्ये गुरुदत्त मानकुली या स्पर्धेचा आयोजक संघ पोहोचले आहे. दोन्ही संघांसाठी विजय पाटीलनं स्पेशली शुभेच्छा दिलेत. धन्यवाद विजयजी पाटील. जयमान गोवे संघाचे संघनायक. चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज जज करतायत विनोद म्हात्रे. एका टप्प्यानं चेंडूला इनफिल्डच्या आतमधून उचललाय. 2 धावा आलेत दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर. धावसंख्या 12. नक्कीच मनोज ठाकरे, संदेश वखारे, अल्पेश गायकवाड, त्यानंतर सुरेश घरत सर, सुनील म्हात्रे आणि भाऊ पाटील यांचं देखील मी गुरुदत्त 40+ संघाच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी त्यांचं देखील योगदान राहिलेलं आहे. आज स्पर्धेची शेवटची रात्र, फायनल डे. चांगला चेंडू. विनोद म्हात्रे हे देखील TDC बँक मानकोली शाखेचे मॅनेजर आहेत. चांगलं व्यक्तिमत्व आणि गंगामाता गुंदवली संघाचे एक ऑलराऊंडर खेळाडू. शॉर्ट पिच डिलिव्हरी. चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट टर्न केलाय. चेंडू चाललाय लॉंग लेग आणि फाईन लेग रिझन मधून सीमा पार. हे ते चौका. संख्या 16 वर पोहोचलेली आहे. विनोद म्हात्रेनं 3 चेंडूमध्ये 1 डबल 1 डॉट आणि चौकार. तर अरविंद म्हात्रेनं 10 धावा देत पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 1 विकेट. इथे या चेंडूवर बघूया काय घडलंय. फलंदाज स्कॉट वियान. नक्कीच स्क्वेअर लेग पंच सुनील म्हात्रे सरांनी इशारा केलाय. डीजे या संघाचे संघनायक नवीन फलंदाज आलेत मैदानामध्ये. चंदू पाटील. नक्कीच डॉक्टर श्याम पाटील आणि चंदू पाटील ही जोडी. चंदू आहेत का विनोद पाटील? विनोद आहेत.
विनोद आहेत. इथे चेंडूला ऑन साइडला टर्न केलाय. अगदी चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिजन मधून. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. चौकार. मनोज मला वाटते नवीन जर्सी या स्पर्धेसाठी ओमसाई पीसीसी आपण पाहतोय. खेळाडू ओळखून येत नाहीयेत. बघूया चंदू आहेत. चंदू आणि डॉक्टर श्याम पाटील ओमसाई पीसीसी संघाची जोडी. क्या बात आहे. विनोद आहेत आणि विलास पाटील सरांना 3 चौकार 3 षटकारासाठी 1113 रुपयाचं बक्षीस लावलाय. बघूया अगदी आज विलास पाटील सर देखील ऍक्टिव्ह आहेत. सदा म्हात्रे आणि विलास पाटील दोन्ही भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर आहेत. आणि विनोद पाटीलसाठी पारितोषिक जॉली कामतगर संघाचे सिनियर खेळाडू आणि भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमधले विलास बालू पाटील या नावाने ज्यांची ओळख आहे त्यांनी पारितोषिक लावलेले आहे. 2 ओव्हर धावसंख्या 22. पहिल्या ओव्हर मध्ये 10 आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये 12 आणि करता क्या ना मरता क्या. गोलंदाजीसाठी दीपक पाटील डॉट बॉलचे बादशाह गंगामाता गुंदवली या संघाचा हा दीपक पाटील. गोपी मामा खुश आहेत. क्रिस्टी 11 गुंदवली प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूंनी चांगला खेळ केला होता. नक्कीच थोडेसे नाराज होते. वेलकम सुनील दिवेकर जयदुर्गा टेमगडपाडा संघाचे खेळाडू आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत. बघा डॉट बॉलचे बादशाह आणि पहिला चेंडू टाकला डॉट. वा चांगली सुरुवात. बीपीएल स्पर्धा याच ग्राउंड मध्ये खेळली होती आणि पृथ्वी 11 या संघाचा ऑनर दीपक पाटील आणि धीरज शेठ म्हात्रे सुपर 4 मध्ये आज संघ पोहोचला होता. बघूया कमिंग सून मध्ये सध्या आपल्याला पुन्हा एकदा बीपीएल 2025 चा धमाका भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेमधून पाहायला मिळेल. इथे चेंडूला हलक्यातून अगदी खेळून काढले शॉट थर्डमॅनला एक सिंगल धाव मिळेल. दिलीप म्हात्रे आहेत संघाचे एक सिनियर खेळाडू. नक्कीच नाना पाटील गंगामाता गुंदवली संघाचे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सध्या पणजी गोवे इथे आहेत आणि तिथून मॅच पाहत आहेत. आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे ते सदस्य आहेत. त्यांनी या खासदार बाळेमामा चषकासाठी गुरुदत्त 40+ संघाला आणि त्यांच्या लाडक्या गंगामाता गुंदवली संघाला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद नाना पाटील. काय गोलंदाजी केली. 3 चेंडू 1 धाव 2 डॉट 1 सिंगल. धीरज म्हात्रे खुश असतील. अजून एक डॉट. क्या बात आहे. अगदी डॉट बॉलचा बादशाह म्हणून का बोलला जातोय याचं उत्तर दीपक पाटील मैदानातून देताना ओमसाई पीसेच्या फलंदाजांना. चंदू विनोद पाटील सारख्या फलंदाजाला सलग 2 चेंडू डॉट टाकणं हे खूप कठीण काम आहे. राऊंड द विकेट. इथे चेंडूला कंट्रोल पुलचा फटका फसला. इथे झेल टिपलाय. फलंदाज विनोद पाटील झेलबाद.
डॉट, एक विकेट आणि एक सिंगल धाव दिलेली आहे. शेवटचा चेंडू, धावसंख्या 23, 17 चेंडू मध्ये 23. एक सिंगल दुसरी मध्ये कन्वर्ट केली. अरविंद म्हात्रे चेंडूला उचलून फेकी करेपर्यंत 2 धावेनं तिसऱ्या ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या झाली क्वार्टर 50, 25 धावा. नक्कीच गंगामाता गोंदवली संघाचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असणारे आपले फुलचंद भाऊ पाटील सध्या आपल्या होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आहेत. त्यांनी खासदार बाळेमामा चषकासाठी आणि गंगामाता गोंदवली या संघाला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. 3 ओव्हर 25. शेवटच्या ओव्हरसाठी चर्चा होते धीरज म्हात्रे नितीन म्हात्रे मध्ये आणि अखेरकार संघाचे करता धरता सर्वा धीरज म्हात्रे आलेत. नक्कीच बघूया 3 ओव्हर मध्ये 25 आणि शेवटच्या ओव्हर मध्ये किती येतील याचं उत्तर आपल्याला मिळेल. डॉक्टर श्याम पाटील तर दुसऱ्या बाजूला विनोद पाटील आहेत. चंदू बाद झालेत. म्हणजे आमच्या मनोज ठाकरेनं बरोबर नाव टिपलं होतं. 5व्या क्रमांकावर चंदू पाटील आले होते. मला वाटतं मनोज आज स्पर्धेमध्ये नवीन जर्सी आहे ओमसाई पिसे संघाची. डॉक्टर श्याम पाटील चेंडूला केलेत काउकावना रिझनला. चांगली फिल्डिंग होते. थ्रो बघा किती चांगला आहे दीपक पाटीलचा. आता दीपक पाटीलला कोणी काही बोलू नका, त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. तुम्ही जरी होली चषकामध्ये त्यांना गोलंदाजी दिली नाही तरी या स्पर्धेमध्ये त्यांनी त्यांचं चोख काम बजावलेलं आहे. फक्त 3 धावा दिलेत, 1 विकेट घेतली आणि 3 डॉट चेंडू देखील टाकलेत. 26 ही धावसंख्या 27 सॉरी. इथे हा धीरज म्हात्रेचा 4थ्या ओव्हरचा दुसरा चेंडू आलाय डॉट. वीर तानाजी दापोडे आणि चालू सामन्यातून विजेता असा पुढील सामना होईल. अल्पेश गायकवाड, मनोज ठाकरे, संदेश वखारे. इथे चांगला झेल एस्टनच्या मागे एसटी रक्षक सुभाष म्हात्रे. क्या बात आहे. आज संघामध्ये चेंजेस आहेत. गोपी मामा स्वतः कोच इथे बसलेत. डीजे क्या बात आहे. अगदी वाईडीच्या लॉंग ऑन रिझनला दीपक पाटीलनं स्वतःला झोकून दिला होता. चांगले प्रयत्न. इथे हा चेंडू देखील चाललाय. बघूया डीप मध्ये चांगला झेल. A1 जोड़ी संजय पाटिल. क्या बात है. छा गए गुरु, छा गए.
इथे चौथ्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावा लागलेत ओमसाई पिसे संघाच्या 30 आणि विजयाचं लक्ष 31. गंगामाता गुंदवली टीमला डीजे. मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. त्यानंतर साई म्हात्रे एक सिनियर खेळाडू आणि केतन नीलम नाईक यांचं स्वागत आणि सन्मान करूया आपण. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर स्वागत आणि सन्मान दयानंददा माले यांच्या शुभ हस्ते केला जातोय. नीलम नाईक यांचा. त्यानंतर साई म्हात्रे एक सिनियर खेळाडू आहेत. जय बजरंग कारिवली टीम. साई म्हात्रे खूप जुनं नाव आहे. आज पहिल्या सामन्यातून वीर तानाजी दापोडे संघासमोर हा संघ पराभूत झालाय. ज्या संघानं जय बजरंग कारिवली आयोजित खासदार बाळेमामा चषकाची अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर केतन पाटील एक चांगले खेळाडू आहेत जय बजरंग कारिवली संघाचे. त्यांचं देखील आपण स्वागत सन्मान करूया. विजयाचं लक्ष आहे 31 धावांचं. केतन पाटील नक्कीच मोठ्या स्पर्धेतून पराभूत झाल्यानंतर थोडासा मनामध्ये दुःख नक्की होतोय. ही माणकुलीची जी क्रीडा नगरी आहे याआधी आपल्याला वाटायचं की चॅलेंज ग्राउंडवर माझं खेळण्याचं स्वप्न कधी पूर्ण होईल. आता या माणकुलीच्या क्रीडानगरीची सर्व खेळाडूंना आस लागलेली आहे की मला या माणकुलीच्या क्रीडानगरीमध्ये नाईटची स्पर्धा कधी खेळायला भेटेल. 40+ असो की रेग्युलर या सर्व संघांना या खेळपट्टीची आस लागलेली आहे. नक्कीच आतापर्यंत या खेळपट्टीवर एकूण 16 स्पर्धा झालेली आहेत आणि सर्वात मोठ्या स्पर्धा 2024-25च्या या गुरुदत्त चौथ्या क्रीडानगरीमध्ये संपन्न झालेल्या आहेत. क्या बात आहे. अल्पेश गायकवाडनं 16 मधून 11 स्पर्धा कव्हर केलेत. अजून पावसाळ्याला खूप वेळ आहे म्हणजे अजून काही स्पर्धा अल्पेश करेल. नक्कीच बघूया. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि सलामीर जोडी म्हात्रे ब्रदर्स एका बाजूला नितीन म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला विनोद म्हात्रे. काहीतरी चर्चा सुरू आहे सुनील म्हात्रे सोबत. विनोद म्हात्रे यांची चांगले व्यक्तिमत्व आहेत. TDC बँक मानकुली शाखेचे मॅनेजर आहेत. येथे सामन्याला सुरुवात होईल. आज आपण पाहिलं तर ओमसाई पिसे संघाची
पहिल्या इनिंग मध्ये कुठेतरी फलंदाजी थोडीशी कमी पडली, कारण की 24 मध्ये 30 आणि 31 धावांचं आव्हान गंगामाता गुंदवली संघासमोर. पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने टॅप केलाय, चेंडूला इनफिल्डच्या आतमध्ये उचललाय, एक सिंगल धाव. चालू सामन्यातून विजेता संघ आणि वीर तानाजी दापोडे, एक गाव एक मंडळ, वीर तानाजी क्रीडा मंडळ, कुंदनजी पाटील साहेबांची टीम. हा चेंडू स्लॉक सेव्ह करायचा होता, दिशा कुठेतरी चुकीची, आउटसाइड लेग स्टंप. पंचांचा येतो वाईटचा इशारा. धावसंख्या 2. सर्वात चांगली गोलंदाजी दीपक पाटीलची आणि त्यानंतर धीरज म्हात्रेची. 5 धावा देत 2 विकेट, दीपक पाटीलनं 3 धावा देत 1 विकेट. म्हणजे शेवटच्या 12 चेंडूमध्ये फक्त 8 धावा आणि 3 विकेट, आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये आले होते 22. धावसंख्या 3, 2 चेंडूमध्ये 3. गोलंदाज मधुकर पाटील, ओमसाई पिसे संघाचे एक सिनियर खेळाडू, ओव्हर द विकेट ना. हा चेंडू अतिशय चांगला, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवायचा होता, मात्र चेंडूवरची नजर कुठेतरी हटली होती. एक सिंगल धाव मिळेल. गणेश पाटील मिडॉन क्षेत्रामध्ये उभे आहेत. ओमसाई पिसे एक छुपा रुस्तम संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातोय. यष्टीरक्षक सनी पाटील, रामदास म्हात्रे, मधुकर बजेके, मधुकर पाटील ही जुनी नावं या संघातून आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षकाने झेल केलाय, धरतीला दान, जीवनदान दिलाय विनोद म्हात्रेला. एक सिंगल धाव. वेलकम अविन माली. आज सेमीफायनल सामन्यातून अविन मालीकडून अपेक्षा असतील. गुरुदत्त 40+ टीमला काल 3 सामने जिंकले. पहिला सामना साई कृपा ढुंगे, दुसरा सामना जयानमन सरवली आणि तिसरा सामना श्री कालिका माता कालवार या तिन्ही बलाढ्य संघांना काल मानकुली संघानं पराभूत केले आहे. वेलकम सचिन माली. गुरुदत्त चौटायरवा किडानगरीचे सचिव आणि गुरुदत्त चौटायरवा मास्टर 40+ चे खेळाडू यांनी या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज म्हणून A1 आग्री ब्रँडेड कंपनीची बॅट स्पॉन्सर केली आहे. धन्यवाद सचिन माली. पाच चेंडू मध्ये 7, शेवटचा एक चेंडू. धन्यवाद नीलमजी नाईक, केतन पाटील, साई म्हात्रे. हा फटका अतिशय चांगला क्लास दाखवताना नितीन म्हात्रे कडे चेंडूला ऑनच्या अंदाजानं पाठवलाय. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर षटकार. नक्कीच मात्र स्वर्गीय वसंतदादा स्मृती होली चषकामध्ये विनोद म्हात्रे आणि नितीन म्हात्रे केले नव्हते. थोडेसे नाराज झाले होते कोच गोपी मामा की त्यांना ऊन जास्त लागतोय. आता नाईटला मजा येते, काय फटकेबाजी आहे, वा. ऊन जास्त लागत होता म्हणून नितीन म्हात्रे आणि विनोद म्हात्रे केले नव्हते. काय हरकत नाही, हसतायत नितीन म्हात्रे, हसतायत गोपी मामा. नक्की सध्या गुंदवली ग्रामपंचायतचे सरपंच आहेत नितीन म्हात्रे यांच्या सौभाग्यवती. 1 ओव्हर मध्ये धावा आल्या 13, टोटल 24 मध्ये बनवायचे 31. म्हणजे चांगले अगदी स्तुस्थितीमध्ये आपण बघतोय. गंगामाता गुंदवली टीम, आमचे 3 स्टार मूवीजचे मालक राहुल म्हात्रे, किशोर म्हात्रे आणि नरेंद्र पाटील यांच्याकडून देखील या खासदार बाळ्यामामा चषकासाठी आणि गंगामाता गुंदवली टीमसाठी शुभेच्छा आहेत. धन्यवाद राहुल म्हात्रे.
नक्कीच इथे वाईटला डेरस नाही मात्र समस्व डॉट बॉल. नक्कीच बघा गोपी मामा राहुल म्हात्रेनं सांगितलं की आम्ही विश्रांती दिली होती या स्पर्धेसाठी. असो गंगामाता ब्रास बँड संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू. इथे हा चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या मागे काय घडलंय बघूया. आणि हा आलाय चौकार विनोद म्हात्रे यांच्या बॅटमधून. बॅट कट आहे. नक्कीच चांगले पंच सुनील म्हात्रे भाऊ पाटील सुरेश घरत गेले 4 नाईटमध्ये या पंचांनी देखील चांगले निर्णय या स्पर्धेमध्ये दिलेत. चौकार आलाय. धावसंख्या 17 13+4. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न सनी पाटील इथे निशाणा तर साधला आहे. बघूया धाव पूर्ण की फलंदाज बाद. तिसऱ्या पंचांची मदत आणि मला वाटतं नितीन म्हात्रेनं आपलं घर सोडलं आहे. नक्कीच इथे नितीन म्हात्रेनं ठाऊक आहे. वेलकम रवींद्र तरेसर जिल्हा परिषद गोवे इथे सध्या शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि भिवंडी तालुक्याचा एक बुलंद आवाज. त्यांच्यासोबत ज्ञानेश्वर म्हात्रे शिवसेना विभाग प्रमुख भिवंडी आपला मनपूर्वक सहर्ष स्वागत. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. नक्की जितू फुलोरे बाळाराम शेठ प्रतिष्ठान टेमगार संघात अध्यक्ष आहेत आणि सोनादेवी टेमगार नवीन 40+ संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू जितू फुलोरे यांनी गुरुदत्त मानकोली संघाला या स्पर्धेच्या आयोजनासाठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद जितू फुलोरे. बघूया इथे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून काय निर्णय येईल. 17 धावा झालेत. 8 चेंडूंचा खेळ संपलाय आणि या चेंडूवर एक सिंगल की फलंदाज धावचीत बाद याचं उत्तर आपल्याला मिळेल. चांगली स्पर्धा. गुरुदत्त स्टँड मध्ये वीर तानाजी दापोडे संघ या सामन्याकडे तेल डोळ्यामध्ये टाकून पाहत आहेत. नक्कीच कोण नेईल गंगामाता गुंदवली की ओमसाई पिसे. सॉफ्ट सिग्नल काय आहे. स्कोरलेग पंच म्हात्रे सर सॉफ्ट सिग्नल फलंदाज बाद असा ऑनफिल्ड अंपरचा निर्णय आलाय. बघूया होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून इथे चेक केलं जातोय. सुरेश घरत सर आहेत. अनिल गुरुनाथ केनी मानकुलीकर यांची टेक्निकल टीम. सतरा झाल्यात. 18 होतील की फलंदाज बाद होईल याचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळेल. फलंदाज धावचीत बाद आहेत. नक्कीच ऑनफिल्ड अंपरचा निर्णय अंतिम इथे खरं ठरलाय आणि नितीन म्हात्रेने देखील ठाऊक होतं की मला थोडासा उशीर झालाय. नवीन फलंदाज धीरज म्हात्रे. क्या बात आहे. जो आपण खासदार बाळामामा चषक 2025 या स्पर्धेसाठी जो नाणेफेकी कक्ष पाहतोय त्या नाणेफेकी कक्षामध्ये या खेळाडूचा देखील आपल्याला फोटो पाहायला मिळतोय. योगेशजी म्हात्रे सुधीरजी म्हात्रे रणधीरजी म्हात्रे आणि धीरज शेठ म्हात्रे तसेच आपले सर्वांचे लाडके बाळामामा आणि त्यांचे चिरंजीव सुमित शेठ म्हात्रे नावाचा नाणेफेकी कक्ष. रनआउट आहे. धाव नाहीये. 17 धावा. 1 ओव्हर 3 चेंडू 17 धावा बनलेत
आणि आज धीरज म्हात्रेनं अगदी तिसऱ्या क्रमांकावर 4 चेंडू नक्कीच इथे गोलंदाज विनोद पाटील धीरज म्हात्रे आलेत आणि हा चेंडू देखील आले निर्धाव. पहिल्या विनोद जाधव पहिल्या ओव्हरमध्ये मधुकर पाटीलनं धावा खर्च केले होते 13 आणि त्यानंतर मात्र विनोद जाधवनं फक्त आतापर्यंत 4 दिलेत. क्या बात आहे, कमबॅक केला आहे धीरज म्हात्रेसाठी. अजून एक डॉट. इथे दुसऱ्या ओव्हरची समाप्ती आणि अगदी या ओव्हरमध्ये विनोद जाधवनं चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 4 धावा दिलेत. वा, दोन ओव्हरमध्ये 14, पहिल्या 2 ओव्हर मधल्या 17 आणि आता उर्वरित 2 ओव्हरमध्ये 14 धावा बनवायच्यात गंगामाता गुंदवली टीमला. येणाऱ्या फलंदाजीमध्ये दीपक पाटील, संदीप पाटील, हेमंत पाटील, अरविंद म्हात्रे सारखे फलंदाज यांचं येणेच बाकी आहे. 12 मध्ये 14. वीर तानाजी दापोडे आणि जय बजरंग कारिवली प्रथम फलंदाजी करताना जय बजरंग कारिवली टीमनं बनले होते 5 गाण्याच्या मोबदल्यात 36. त्यामध्ये आपण गोलंदाजी पाहिली तर हेमंत घरतनं भोईरनं पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 9 धावा देत 1 विकेट. मनोज पाटीलनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 धावा देत 1 विकेट. तिसऱ्या ओव्हरमध्ये संगनायक ज्ञानदेव पाटीलनं 3 धावा देत 1 विकेट आणि चिंतामण पाटीलनं शेवटच्या ओव्हरमध्ये 17 दिल्या होत्या. बघूया इथे 12 मध्ये 14 गोलंदाज आलेत युवराज, संघातील एक सर्वात चांगले गोलंदाज ओमसाई पिसे. चांगला अगदी सेन्सिबल क्रिकेट. चेंडूला अगदी ऑफ ड्राईव्ह केलाय. बघूया दुसरी धाव विनोद म्हात्रेनं सहज पूर्ण केली. यष्टीरक्षक सनी पाटील बघा कुठे चेंडू कलेक्ट करण्यासाठी आले होते. चांगले खेळाडू आहेत ओमसाई पिसे संघाचे एक सिनियर खेळाडू. धावसंख्या 19. आता 11 मध्ये 12, 11 चेंडू 12 धावा. इथे बघूया चेंडू अगदी जागेवरच लेटकट करण्याचा प्रयत्न होता. गती चांगली होती, टप्पा चांगला होता युवराजांचा. डॉट बॉल. नक्कीच आपण पाहिलं तर गावदेवी भादवड टीम अगदी कशी पराभूत झाली. 9 मध्ये 10 ज्ञानेश्वर म्हात्रे असतात, रवींद्र तरेसर असतात. दुःख होतोय नक्कीच. खासदार बाळेमामाची ट्रॉफी त्यांनी मिस केलेली आहे कारण की 9 मध्ये 10 होत्या आणि लालचंद तरे, शैलेश म्हात्रे, संजयभाई म्हात्रे संपूर्ण टीम होती मात्र त्या धावा बनल्या नव्हत्या. इथे थ्रो आलाय दुसरीसाठी. धीरज म्हात्रे पोचलेत. वा, चांगली कॉलिंग. धावसंख्या 21. बारा मध्ये 18, पहिले 3 मध्ये 8 आणि उर्वरित 9 मध्ये 10 धावा बनल्या नव्हत्या. नक्कीच इथे चेंडू अगदी सनी पाटीलच्या हातामधून इसटलाय. विनोद म्हात्रेने तर आपली जागा सोडायला तयार झाले होते. म्हणजे वेळ आली होती. रवींद्र सर मात्र काल आला नव्हता असंच म्हणावं लागेल. विनोद म्हात्रे यांच्या बाबतीत जीवनदान दिलाय. एक सिंगल धाव. धावसंख्या 22. युवराजनं 4 चेंडू फेकलेत तिसऱ्या ओव्हरचे आणि 5 धावा दिलेत. धीरज म्हात्रे यांना अजून खातं खोलायचं आहे. हा फटका चांगला आहे.
रिसेप मध्ये फटका केले, चांगली फिल्डिंग, दुसरी धाव आणि नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत, सॉफ्ट सिग्नल, फलंदाज सेफ. बघूया 2 की 1 चेक केलं जाईल. फलंदाज सेफ आहेत. चांगली रनिंग मिड इन द विकेट. धावसंख्या 24. शेवटचा एक चेंडू. इथे चांगला क्रिकेट धीरज म्हात्रे देखील खेळतायत. सुरुवातीला जरूर वेल घेतला, मात्र त्यानंतर इथे डायरेक्ट हिट तर जरूर झालाय. बघूया तिसरी पूर्ण करतेत, चौथीसाठी जातेत. आणि इथे आता धीरज म्हात्रे दुसरीला आऊट की चौथीला आऊट, हा आता मोठा प्रश्न आहे. नक्कीच गोपी मामा असतायत, धावलेत का, मेहनत केलेली आहे. बघूया तिसरी पूर्ण होईल की दुसरीला बाद झालेत. चौथीला तर मात्र आउट आहेतच, 2 वेळा चेक करावं लागेल. बघा दूध का दूध, पाणी का पाणी. धीरज म्हात्रे तुम्ही दुसरीलाच बाद झालेत, म्हणजे संघासाठी फक्त एकदा होईल. यास पंचांचा चांगला निर्णय. 3 ओव्हर, धावसंख्या 25. आता 6 मध्ये 6. नक्कीच आमचे ज्ञानेश्वर म्हात्रे गावदेवी बादवड संघाचे एक चांगले खेळाडू आणि माजी आमदार भिवंडी पूर्व रुपेशदादा म्हात्रे यांचे एक जवळीक सहकारी, शिवसेना विभाग प्रमुख आहेत. आणि त्यानंतर रवींद्र तरे सर, भिवंडी तालुक्याचा एक बुलंद आवाज. आणि सध्या सर जिल्हा परिषद गोवे शाळेमध्ये कार्यरत आहेत. सर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. खासदार बाळेमामा चषक 2025 मध्ये. 6 मध्ये 6. फलंदाज कोण आलेत, नवीन फलंदाज आलेत दीपक पाटील. क्रिस्टी 11 संघाचे करता धरता गोपी मामा असतायत, गोपी मामा असतायत. क्या बात है. नक्कीच आपले सन्माननीय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे नवनिर्वाचित बिनविरोध अध्यक्ष संजयभाई म्हात्रे यांचे सहकारी ज्ञानेश्वर म्हात्रे आणि रवींद्र तरे सर. त्यांना वेल नाही, मात्र त्यांनी आपल्या सहकार्यांना या स्पर्धेला भेट देण्यासाठी पाठवलेले आहे. धन्यवाद. नक्कीच अगदी या स्पर्धेसाठी भाईंकडून देखील शुभेच्छा आलेत. चांगली स्पर्धा मानकुली संघाने आयोजित केली. सलग दुसरा वर्ष नाईट स्पर्धा. मला वाटतं सर सिनियर 40+ मध्ये पहिला संघ असेल ज्यांनी सलग दुसऱ्यांदा नाईट स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेमध्ये केलेलं आहे. चांगला क्रिकेट विनोद म्हात्रेनं चेंडूला हलक्यातनं शॉर्ट लेगला खेळून काढलाय. सनी पाटील. नक्कीच पहिली चामुंडामध्ये एक स्पर्धा झाली होती, त्यानंतर गुरुदत्त मानकुली संघाचा इतिहास पाहिले तर तिसऱ्यांदा नाईट स्पर्धा आहे. नक्कीच तेव्हा एनके देखील होते. शिरीष दादांचा रोल खूप महत्वाचा होता त्या स्पर्धेमध्ये. नक्कीच तेव्हाची स्पर्धा आणि आताच्या स्पर्धा थोडासा फरक आहे. सव्वीस धावा, 5 मध्ये 5. 5 मध्ये 5. दीपक पाटीलवर मोठी जबाबदारी. आता गोलंदाजी चांगली केली. फुलटॉस चेंडूला टर्न केलाय. चांगली फिल्डिंग गणेश पाटील. मिळेल फक्त एक सिंगल. सामना अगदी अजूनही ओमसाई पिसे संघानं सोडलेला नाहीये.
4 मध्ये 4. दापोड संघ तयारीला लागलाय. गुरुदत्त स्टँड मधून बसलेले खेळाडू आता उभे झालेत. 4 चेंडू 4. गोलंदाज आहेत पंढरी पाटील. हा फटका चांगला आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू निघालाय. काय चांगली फिल्डिंग. दीपक पाटील जीवाचं रान करताना काय खेळपट्टीवर पडलेत. वा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने वाढून झालेली आहे. ते 29. आता 3 मध्ये 2. 3 चेंडू 2 धावा. 31 बनवायच्या होत्या. पहिल्या ओव्हर मध्ये 13, दुसऱ्या ओव्हर मध्ये 4, तिसऱ्या ओव्हर मध्ये 8 आणि शेवटच्या ओव्हर मध्ये 6 मध्ये 6. आता सामना येऊन थांबलाय 3 मध्ये 2. इथे डॉट आणि विकेट आला तर दबाव वाढेल गंगामाता गोंदवली टीमवर की या चेंडूवर सामना फिनिश करतील विनोद म्हात्रे. बघूया. हा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपलाय. फलंदाज बाद. 2 मध्ये 2. दोन चेंडू 2 धावा. इथे पायचीची अपील. फलंदाज अरविंद म्हात्रे आउट. काय काय सामना रंगलाय. 6 मध्ये 6 होत्या. 3 मध्ये 2 आणि सलग 2 चेंडू मध्ये 2 विकेट. इथे आता सामना कोणी जिंको मात्र पिसे संघानं प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. आमचे सुनील कांबळे उर्फ पांग्या चांगल्या रेंज मध्ये आहेत. नक्कीच इथे आता पिसे संघ देखील चर्चा करायला लागलाय. फलंदाज झाले संदीप पाटील. 1 चेंडू 2 धावा. 2 धावा 1 चेंडू. सामना फलंदाजी करणारा संघ जिंकेल की गोलंदाजी करणारा याचं उत्तर आपल्याला या चेंडू नंतर मिळेल. नक्कीच बघा 3 मध्ये 2 आणि आता तरे साहेबांना आठवण झाली 9 मध्ये 10. नक्कीच नक्कीच अगदी 1 चेंडू 2 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. काय सामना झालाय. खासदार बाळ्या मामा चषक 2025. एक चेंडू 2 धावा. संदीप पाटील. इथे अजून एक डॉट. काय सामना जिंकलाय. 3 मध्ये 2. गंगामाता गोंदवली हार्डलक आणि बेस्ट ऑफ लक देऊया आपण ओम साई पिसे संघाला. सुनील कांबळे आपण रिटर्न या.
नाहीतर पोलीस येतील. या मागे पोलीस आहेत इथे, या लवकर.